भुवी अनुभवावी. काय सांगितलं? तुम्ही जे लिखाण करताय का नाही, लिखाण, ती सरस्वती आहे. काय सांगितलं? तुम्ही जे काही लिखाण करता, शालेय लिखाण करा, आता नोट्स काय वाटेल ते करा, म्हणून दादांनी काय सांगितलं, शुभ जे काही दिवस आहेत त्या दिवशी वहीचं पूजन करायला सांगितलंय, ते सरस्वती आहे. आता मुलाखतीचे जे वह्या आहेत ह्या पूजना ठेवा सांगतात. कधी? दसऱ्याला, लक्ष्मीपूजनाला. काय सांगतात? ही तुम्ही लिहिताय सरस्वती आहे, ती आपल्या ब्रेन मध्ये काम येण्याचं काम करते. असं विस्मरण जेव्हा आपल्याला होईल, ते विस्मरणाच्या वेळेस हे वाचल्यानंतर लक्षात तुमच्या येईल की अरे हे असं करायचंय, ती सरस्वती आहे. तुमच्याकडे धन आहे, धन आहे, पण धनाचा विनियोग करायची अक्कल नाही, कारण सरस्वती नाहीये. हा, धन म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत. कारण काय माहिती आहे तुम्हाला? जिथं लक्ष्मी सरस्वती नांदतील तिथं इगो वाढणार. काय सांगतोय? पण दोन्ही एकत्र नांदत. दोन सख्या बहिणी आहेत, लक्ष्मी सरस्वती सख्या बहिणी आहेत, पण एकत्र नांदत नाहीत. आता मजा बघा, कारण प्रतिमा म्हणजे लक्ष्मी आणि महाकारण प्रतिमा म्हणजे सरस्वती. काय सांगितलं? आता कारण प्रतिमा आणि महाकारण प्रतिमा एकत्र तुम्हाला दिल्यानंतर, द्यायची म्हणल्यानंतर तुमची मेंटॅलिटी काय पाहिजे? तुम्ही ज्ञानी किती पाहिजे? तुम्ही उपासक कसं पाहिजे? तुम्ही साधनेची तुमची पकड कशी पाहिजे? तुमची शुद्धता किती पाहिजेत? आज तुमच्या प्रतिभा असतील ते तुम्हाला नावही माहित नसतील. ठेवायची कशी? उलटी का सुलटी? सुलटी म्हणजे काय, उलटी म्हणजे काय? नॉलेज नाही. पण नॉलेज आहे का? पादुकावर ठेवायच्या का ओमवर ठेवायचा? स्टारवर ठेवायचा का स्वस्तिकवर ठेवायचं? काही कळत नाही. चांदीची काही ठेवायची, सोन्याची काही ठेवायची? आहे काय नॉलेज? म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलं एक तरी वेळ अनुभवावी. काय अनुभव घेतला? गुरुने दिला, आम्ही ठेवलं. प्रतिमा बोलल्या पाहिजेत. बोलतात? नंतर विषय येतो. भूभुवा स्वाहा महाजनात बसत्य. भूभुवा स्वाहा हे काय आहेत? ते परलोक, देहातच आहेत. महाजना काय आहेत? स्वर्गलोक, देहातच आहेत. आणि तुमचा जो ओरा आहे, असं तुम्ही हात केल्यानंतर जो वर तयार होतो पूर्ण, त्यामध्ये तपासात ते सामावलेलं आहे. म्हणून साधना करताना शेजाऱ्याला मिठी म्हणून साधना करायची नाही. हा जो ओरा आहे, एक फरशी अंतर पाहिजे साधना करताना. नाहीतर काय होणार? त्याचं देहिक वलय तुमचं देहिक वलय एकमेकात टच होणार. काय कळलं? देवघर तुमचं जे आहे, देवघरापासून सुद्धा तुमचं एक एवढं अंतर पाहिजे. देवापासून तुमच्यामध्ये एवढं अंतर पाहिजे. म्हणजे देवाचे वलय तुमच्या वळीत घुसणार आणि तुमची निगेटिव्हिटी जर असेल तर ती वाढत जाणार. शास्त्राला करतोय का प्रमाणे? आमची पूजा म्हणजे कशी असते? पापड खाणं असते. बसलं की संपवायचं कसं? तर डोक्यात असते. भूभुवा स्वहा परलोक, महाजन स्वर्गलोक,
तपासत्यम देवळ. हा, मेल्यानंतर पाताळ हे जे ठिकाण आहे इथं जायला 1 वर्ष लागतं. काय सांगितलं? मेल्यानंतर पाताळ हे ठिकाण आहे इथं जायला 1 वर्ष लागतं. आणि तिथं जायचा जो प्रवास आहे मेल्यानंतरचा पर डे 2000 किलोमीटर रनिंग आहे वायुवेगाने. किती? पर डे. गुणिले करा 12 वर्ष, 1 वर्ष किती होते बघा. 365 करा. 7,30,000 किलोमीटर अंतर आहे. कुणाचं? पाताळाचं. मानवी शरीर तयार होताना सप्तपाताळ आणि सप्तस्वर्गात शरीर बनलं जातं. आणि राक्षस, अजगर, मोठे मोठे विषारी प्राणी की ज्यांनी चांगली कर्म केली पण विचार वाईट केले अशांना इंद्रिय पाताळात आहे. काय सांगतोय? कर्म तुम्ही चांगली केली ना, म्हणजे कमवलं, नाव कमवला, प्रसिद्धी कमवली, पैसा कमवला, पण विचार वाईट ठेवले, मग ती सगळी एनर्जी तुमची बरोबरची राहिली ती वर जात नाही, खाली जाते. म्हणजे खरं जीवन सुरू कधी होते? मृत्यूनंतर. मला तुम्ही एक सांगा, समुद्रात कोण कधी पोहायला गेलो होतं का आतापर्यंत? डुबकी मारायला कोण गेलो होतं कधी? हा, तू गेलो ना समुद्रात? उठ की जरा, हो म्हण की, उठ. तेव्हा कॅमेरा कर रे, तेव्हा पण कॅमेरा कर. हो, तू पोहतस का? नाही आज ना. हा, अनुभव सांग समुद्रात. प्राणी किती आहेत ते सांग, तुझ्या अंगाला लागलेले. शंख चिमटे बघितलेस? बघितलेस? प्राणी कुठले कुठले आहेत बघितलेस? त्याबरोबर मासे बघितलेस? हा, खरे मासे बघितलेस? समुद्रात खरे मासे आहेत का नाहीत? आहेत ना, का नाहीत? हा, समुद्रात मासे नव्हते. समुद्र स्वच्छ होता. आणि कोणी समुद्र बघितलाय? आम्ही जे बघितलाय समुद्र मोठा की जरा सांगा पैस. हा, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हा, शब्दांच्या पलीकडे आहेत आणि एवढे जास्त आहेत. हा, हा, आणि गढूळ असतात, सगळं काही दिसत नाही. हा, जास्त काही लाईट आला किंवा हे आलं तर आपल्याला पॉसिबल होतं. म्हणजे गोड 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 जे मासे आहेत ते गोड्या पाण्यात असतात, खारे मासे असतात ते समुद्रात असतात, हे तर मान्य आहे, बरोबर आहे. पण समुद्र एक वेगळी सृष्टी सांगता येईल आपल्याला, हे तर मान्य आहे. मग तुम्ही समुद्रात का राहू शकत नाही? ठरवलं एक घर बांधू समुद्र मस्तपैकी, राजा राणी पोरं. तुम्हाला परमेश्वराने निसर्गानं तुम्हाला तिथे राहण्याची परमिशन दिली नाही. काय सांगतोय? बसा. तुम्हाला निसर्गानं काय केलं नाही? हा, दिली नाही. तुम्ही 7 कप्पे खाली जर गेला तर तुम्हाला 7 कलर दिसतील. कुठं? जमिनीत खाली, समुद्र सोडून द्या, जमिनीत. तुम्ही जमीन उकरायला लागला तुम्हाला 7 थर दिसतील. त्याच्याही खाली तुम्हाला जीव दिसतील की जे जिवंत आहेत. अजून तिथं तुमचं सायन्स पोचलेलं नाहीये. तुम्ही एखादा दगड घेतला, दगड, तर त्या दगड तर पूर्ण दिसतो, वर्ण कसा दिसतो? पूर्ण गोल आहे, पण फोडल्यानंतर ती बिडकी बाहेर पडते. जेव्हा शिवाजी महाराजांना गर्भ झाला तेव्हा दगडात नाही बिडकी काढली समर्थांनी आणि गर्भधारण केलं. काय सांगतोय? राजाने गर्व झाला की मी हिंदू स्वराज्य स्थापन केलंय,
माझ्यासारखा कोण श्रेष्ठ गर्व होतो माणसाला. एक चित्र आहे, बोट केले महाराजांनी आणि खाली शिवाजी महाराज बसलेले आहेत. तो जो चित्र आहे तो त्याचं प्रबोधन करतो त्या विषयाचं की राजा तू गर्व करू नकोस. परमेश्वराने तुला तो काळ दिलाय हिंदू स्वराज्य स्थापन करण्याचा, तू समाज कल्याण कर. काय शिकायला मिळतं यातनं? कक्षा, मर्यादा. अथांग सागर आहे म्हणून तो तुमच्या घरात घुसणार नाही. पाऊस पडतोय, वारा येतोय म्हणून असं वारा येणार नाही की तुमच्या घरात घुसलं तर काय होईल? प्रलय येईल. मग तुम्ही दुसऱ्याच्या घरात का घुसताय? निसर्गाने जर मर्यादा सोडल्या नाहीत, निसर्गाने कुणाच्या मनात घरात घुसलेला नाही, समुद्र तुमच्या घरात आलेला नाही, प्रत्येकाच्या मर्यादा प्रत्येकात ठेवल्यात. वाक्य असं होतं, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. तुमच्या मर्यादा कुठे गेल्या? आईला चूक म्हणण्याचा अधिकार मुलांना दिला कुणी? आई आणि बाबांच्या मध्ये येण्याचा अधिकार मुलांना कोणी दिला? तुम्ही काय मर्यादा सोडली? रावणाची जी मुलं होती, बेशक रावणाच्या शब्दाला मेली सगळी ती, पण रावणाला उलट कोण बोललं नाही. काय सांगतोय? रावणाला तुम्ही सर्वात वाईट समजता ना, त्यांच्या मुलांनी सुद्धा वडिलांच्या शब्दाचं उल्लंघन केलं नाही, आईला कधी उपरोधन बोलले नाहीत. आपली पोरं म्हणजे कुठल्या कुलातली? रावण कुलातली का पाताळ कुलातली म्हणायची? असं असताना सुद्धा आम्हाला साधना गुरु शिकवत आहेत. असं असताना सुद्धा आमचे दोष झाकून गुरु म्हणतायत ज्ञान घे. का? कधी ना कधी तुला जाणीव होईल. गुरु एवढं प्रेमळ दयाळू कोण नाही. एक सुंदर वाक्य आहे, माणसानं बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा. बोलल्यानंतर नाही, चुकलं माझं, काय सांगितलं? अहो अजून भाकरी थापता येत नाही आपल्याला. कशी भाकरी केली? काळी केली, करून बघ ना. सुंदर काम करा. ज्या मुलाला भाकरी आईची आवडत नाही त्याला पिठामध्ये पाणी कालवून प्यायला द्या. आणि करून बघा तुम्ही या गोष्टी. आज म्हणावं माझ्या हाताला सुट्टी देणार आहे, हे पीठ हे पाणी कालवून पी. काहीच गरज नाही भाकरी खावीस म्हणून, तर पोट भरण्याशी कारण. पण ते पीठ तुला जर चांगलं लागत असेल तर उद्यापासून ते कंटिन्यू करायची हरकत नाही. नसेल तर मी करते ती भाकरी, मला जशी जमत तशी तू खाल्ली पाहिजेस. नाथपंथामध्ये जिभेला चोचले करायला परवानगीच नाही. हे आवडत नाही, ते गोड लागत नाही, ते कडू लागत नाही, ते आंबट लागत नाही, परवानगी नाही. तुम्ही नाथपंथामध्ये इंद्री मारू नका. मग तुम्ही अनाथ पंथामध्ये इंद्री मारा. भगवान के नाम पे दे दो माई, राम पे नाम पे दे दो माई. अनाथ पंथ.
सुख जास्त झाले हो. काय जास्त झाले? आई वडिलांना वाटतं आपल्याला जे मिळालं ते मुलांना द्यावं है ना. आपण दुःखात दिवस काढले, मुलांना दुःख नको. बघा ना, पक्षी काय करतो, चोचमध्ये आणतो, स्वतः उपाशी राहतो, पण चोचतलं अन्न बाळाला देतो खायला. पक्षांना जी जाणीव आहे ती माणसाच्या पोराला जाणीव नाही. सुंदर वाक्य असतं, माझ्याकरता काय केलंस? आणि आपणही कधी हे म्हटलं असतं आपल्या वडिलांना, आमच्याकरता काय केलं? ते पोरं पुढे म्हणतात, माझ्याकरता काय केलं? जीन्स पुढे येतं ना. उठल्या उठल्या पहिली साधना करायला सांगायची. सवय कशी लावायची? पहिली साधना. वर्ष 8 पुढे गेलं, पूजा, आणि प्रत्येक कामात मदत, मग अभ्यास. आपल्याला अपेक्षा नाही 100 पैकी 100 मार्क पडावेत, 5,000 असली चालेल. त्या पालकांना वाटतं की माझी मुलं 90% जावी, ती मुलं पालकांच्या डोक्यात बसणार. चला, तुम्ही मला सांगा, जे शिक्षक तुम्हाला शिकवायला आज असतील ते शिक्षक कुठल्या माध्यमातून शिकून शिक्षक झाले? तुमचं धर्म माध्यमच होतं ना. हा, ते आत्ता आले रे. पण त्यांचे जे प्राचार्य असतील, त्यांचे प्राचार्य कोण असतील, त्यांना विचारतो तुमचं शिक्षण कुठल्या माध्यमातून झालं म्हणून. आमच्या नेत्याला अजून सही करता येत नाही शिक्षण मंत्र्यांना. असे काही शिक्षण मंत्री होऊन गेले. आपण बघतो एक वाक्य ऐकतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कधी वाघीण बघितलीच नाही दूध देणारी. काय सांगायचं मला? कुटुंबामध्ये प्रथम सद्गुरूंचं वंदन. काय सांगतोय? आणि किमान आई वडिलांनी मुलांदेखत खोटं बोलू नका, भांडू नका. आणि आई वडील तुम्ही आहात का नाही, मोठे आहात का नाही, तुम्ही मोठे कसं करणार? जर मुलांदेखत भांडायला लागलं तर मुलांचे संस्कार काय होणार? कुटुंब हे सर्वांचं आहे असं वाटलं पाहिजे ना. वाटतंय काय कुटुंबात मग ते नाही चालूच वाटत. याचं कारण काय? तर कुटुंबात मुख्य गुरु नाही आहेत, सद्गुरू नाही आहेत. कोणतरी कमवत असतो त्याला व्हॅल्यू जास्त दिली जाते. तर प्रथम तुम्हाला सांगितलं मी काय साधना. साधनेच्या अगोदर उदी लावायचे, आरती नंतर उदी लावायचे. समजून घेण्यात घ्या. उदी करता चांदीची डबी पाहिजे. ब्रह्मांड आहे ती, प्रत्येकाची डबी वेगळी पाहिजे. प्रत्येकाच्या गळ्यात महिन्याला दोरा चेंज केला पाहिजे प्रत्येकाने. अगदी येणं शक्य नाही 2 महिन्यात झालं, पण दोरा हा प्रत्येक पाहिजेच. बाधा सांगून तुम्हाला येणार नाहीये.
अत्तर प्रत्येकाला लावलं गेलं पाहिजे. स्त्रियांची सुवासिक फुलं पाहिजेत, पुरुषांच्याकडे अत्तर पाहिजे. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आणि घरात कमीत कमी वाद कसा हे बघितलं पाहिजे, गेलं पाहिजे. कमीत कमी वाद. आधी वाद नसला तर आणि सुंदर गोष्ट आहे. 4 माणसं जर घरात असतील तर प्रत्येकानं एक दिवशी आरती करायची. एकानं मागता नाही घेतलेला. आज बाबा आरती करतील, उद्या आई आरती करेल, परवा मुलगा आरती करेल, तिसऱ्या मुलगी आरती करेल. 4 दिवसांनी 4 पुन्हा आरती रिवाइड करायचं. 4 तयार होती. जो आरती करणार असेल त्याला दिवा लावायचा. पांढरी वस्त्र घालूनच आरती करायची. कलर कपडे चालणार नाहीत. अगरबत्ती, निरांजन, नैवेद्य हे सर्व करून आरती झाली पाहिजे. आरती करत असताना कुटुंबात जेवढे सदस्य असतील त्या प्रत्येकाच्या नावाचं एक ड्रायफ्रूट ठेवा आणि प्रत्येकाने त्यानंतर खावा. सकाळी गडबड असेल दुसरा घ्या, आपला आरती बिरती करून दुसरा घेऊन निघून जावा. संध्याकाळी ड्रायफ्रूट सगळ्यांना द्या. तर कुटुंब सदस्य असे काय आजी आजोबा असतील तर प्रत्येकाच्या नावाची वेगळी ड्रायफ्रूट ठेवा. आरतीनंतर ड्रायफ्रूट त्याला द्या. हे काही आजार होणार नाहीत. कृमी जे असतात, कृमी ज्या ते आजार निर्माण करतात, कृमी मारण्याचं काम नैवेद्य करतो. सायन्स आहे, सगळं सायन्स आहे. किमान घरी सकाळी 3 आरती करा, संध्याकाळी 3 आरती करा. 3 पेक्षा कमी आरती करू नका. अगदी तुम्हाला वेळ नाही आहे, गणपती आरती घ्या, गणपती घ्या, देवी घ्या, दत्त घ्या, हरकत नाही, पण 3 आरती झालंच पाहिजे. शक्यतो घरामध्ये त्या दिवसाचा सेट पूर्ण झाला पाहिजे. सकाळ निम्मा संध्याकाळी निम्मा ती हरकत नाही. झोपेची तक्रार राहणार नाही. आणि एक्झाम्पल तुम्ही घरातले बघितलं असेल, ज्या घरात रोज एक आरतीचा सेट होतो त्या घरात झोपेच्या तक्रारी राहणार नाही, झोपेकरता गोळी घ्यायला लागणार नाही, मानसिक विवंचना कुठे राहणार नाहीत. जो रेग्युलर साधना करेल त्याच्या शरीराला कधी कात्री लागणार नाही. पण साधना ही दीक्षारूप झाली पाहिजे. नुसती साधना एक दिल्या तेवढी केली असं नाही. प्रत्येक स्टेप मध्ये तुम्ही गेला पाहिजे. नाथांचे मंत्र नुसते पाठ नाही तर मुखोद्गत झाले पाहिजे. काय कळलं? डर के आगे जीत है ना. भीती जर तुम्हाला वाटत असेल तर नाथांचे मंत्र असतील तर तुम्हाला भीती राहणारच नाही. घरामध्ये ज्या वेळेस कोष्टी, पाली, झुरळं हे निघतील तेव्हा लहान मुलांना ती काळ्याचं प्रेम शिकवा. तुम्ही काळ्या भाषेत बोलू नका. त्याला ते शिक्षण द्या, त्याला तयार करा. पण ज्या घरातली जी व्यक्ती घाबरते तिला ते शिकवा. आणि त्याला विचारा की तुझं वय आणि त्या असणाऱ्या कीटकाचं वय यातलं मोठं कोण आहे? पालीचं वय मोठं आहे का तुझं वय मोठं आहे? पाल मोठी का तू मोठी आहेस? तू मोठी आहेस, नाथ पण तेस, नाथांचं नाव घेतेस आणि पाले काढू शकत नाहीस का? काय होईल? प्रॅक्टिकली जावा ना. अहो अशी काय काय कुटुंब बघितली, स्वयंपाक सगळा झालेला मस्तपैकी होता, घरामध्ये निघाली चिचुंदरी, ही गेली बाहेर. राम 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 सीताराम सीताराम. आणि आम्ही नाथपंथी. आमच्या ट्रिप निघतात. ट्रिपला काय यायचं माहिती का? हे शिकाय करता येत असत. चिचुंदरी उडीशी ही 5 फुटी. तुझ्या किचन कट्ट्यावर ती आज आक्रमण करत असेल तर तू काय केलं पाहिजेस?
पळून जायचं. फक्त म्हणे सौख्यदाता राजीवा चरण रजात. अरे तो तुला सुख देते पण तू सुख वाटते दुसऱ्याला. किचन मध्ये कॉक्रोच येतात. कॉक्रोच माहिती आहे तुम्हाला कारण काय? किचन साफ संध्याकाळी केलं जात नाही. सकाळी बघू करू नळ्यात सगळं घुसून बसत कॉक्रोच काय होत. तुम्हाला भीतीच राहिली नाही पाहिजे नागपंथी असाल तर. ज्या बेडरूम मध्ये जी व्यक्ती राहते तिला तिथला केअर काढावा. मुलांना केअर काढायला शिकवा. घड्या घालायला शिकवा. बाबा बाहेरनं दमून आले तर आईनं पाणी द्यावं हे काय कुठे लिहून ठेवलेलं नाही. मुलांना आणून चालेल की आई बाबाला पाणी दे. तू दिलंस तर काय हात मोडतील. आई मला जेवायला वाढ. ताटं घेतली वाट्या घेतल्या साहित्य घेतलं. आई तू पण दमतेस. आई काळजी दे आईची. तू किती कष्ट करतेस. एक दिवशी स्वयंपाक सगळ्यांचा करून बघा कुठनं कुठनं घाम येतो मला कळेल. आजपर्यंत आपण आईला काय म्हणून लावले? कामाट्या. म्हणून हिंमत होती बोलायची आपली. एक दिवस आईचं काम करून दाखवा. एक दिवस जीभ तुझी उचलणार नाही बोलायला. ती बिचारी आई सगळं पोटात घालते. हर हर गंगे भागीरथी. राम तेरी गंगा मैली हो गई पापी योग्य पाप धोते धोते. हो मांजरी कधी मांजराला नख लावल का? पण ते मांजराचं पिली गुरगुरत. मला हात लावतो कॉस. बघा ना आंघोळीमध्ये गेलाय ह्याच्यामध्ये आणि साबण संपला असेल तर अवस्था काय होती? आई साबण कुठे आहे? काय बोलकडे नाही. हे आणून दे ते करून दे ते आणून दे हे करून दे. तुझं कर्तव्य आहे का नाही? काय साधना शिकताय साधना करताय तुमच्यात गुण काय वाढले? कसले दुर्गुण ठेवले अंडा सगळे. गुरूंचा अपमान तुम्ही करताय घडोघडी. तुमच्या जर आचरणामध्ये फरक नसेल विचारात सुधारणा नसेल तर साधना करताय सांगून काहीही उपयोग नाही. काय सांगतोय? पण साधना कशा करता करताय तुम्ही? तुमच्या देहातल्या विचारातल्या विकारात सुधारणा होण्याकरता करताय का विकार वाढण्याकरता करताय? साधना करायचं होतं तुझेच काम आहे. तू काढ ना पाण्यात. तुझं काय हात धडली तुम्ही? आपण नीट टाकावी. आपण नीट टाकून धुवून घ्यावं. कधीतरी आपण वॉशिंग मशीन स्वतः लावावं. हे का सगळं सांगतोय मी करायला? अरे जो आई वडिलांची सेवा करणार नाही तो देवाची सेवा काय करणार आहे? देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला या. काय कळलं? बघा तुम्ही जो आई वडिलांची सेवा करू शकत नाही तो देवाची सेवा काय करणार आहे? किती लोक म्हणते मला गुरुपौर्णिमा आहे माझी काय मी काय सेवेला येऊ का 2 दिवस अगोदर? आई कोण म्हणणार? अजून ते शिकायचंय आपल्याला.